आता पुढची महत्त्वाची बातमी आहे। माळशिरसच्या मारकवाडी गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि आजपासून 5 डिसेंबर पर्यंत ही जमावबंदी कायम असणार आहे। शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना मारकवाडीत कमी मतदान झाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळेच मारकवाडीत उद्या बॅलेट पेपरवर मतदान करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। सकाळी 9 ते 4 या दरम्यान चाचणी मतदान घेतलं जाणार आहे। यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत। जर आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबवली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाईचा इशारा करण्यात येणार आहे। गोळ्या झाडल्या तरी प्रक्रिया राबवणारच असा निर्धार यावेळी उत्तमराव जानकर यांनी केलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या निवडणूक होणार काय वाटेल ते, म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत सुद्धा लोक मताला जाणार। मार्कडवाडी ग्रामस्थांनी परवा तहसीलदार यांच्याकडे चाचणी मतदान आणि एक्झिट पोल घेण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा तऱ्हेची लेखी मागणी केली होती। त्यानंतर चाचणी मतदानाची आणि एक्झिट पोलची मागण्यासाठी शासकीय यंत्रणेची मागणी करणं हे अत्यंत गैरलागू आहे। मार्कडवाडी या गावामध्ये एकूण 3 केंद्र आहेत। या 3ही केंद्रांमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीत मोजण्यात आलेली मतं यात अजिबातही तफावत आढळून आलेली नाही।